आणि यानंतर गडचिरोलीहून आता एक ब्रेकिंग बातमी आहे। गडचिरोली आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा ठरणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवमहाराष्ट्राचं निर्माण करणाऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन होणार आहे। या सुरजागड इस्पातमुळे 7,000 रोजगार निर्माण होणार आहे। तर आज गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय, ज्यामध्ये गडचिरोली जिल्हा आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असा उल्लेख करण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत, आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळावं, त्यांना प्रशिक्षण मिळावं, त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्या, त्यांना योग्य शिक्षण मिळावं, त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात, अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला। मला विश्वास आहे या गडचिरोलीचं पोटेन्शियल इतकं आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये या गडचिरोलीत 50,000 स्थानिकांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात, रोजगार मिळू शकतो, एवढी ताकद या गडचिरोलीची आहे। आज मला आनंद वाटतो की खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट हे देखील गडचिरोलीमध्ये येत आहे। मला विश्वास आहे आमचे मुलं मुली जे आहेत यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या गडचिरोलीमध्ये आपण तयार करणार आहोत। गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही, गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे। महाराष्ट्र इथलं सुरू होतं, विकासाची यात्रा सुरू झाली आहे, ही यात्रा आता थांबणार नाही। तर आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत। उदय, गडचिरोली हा महाराष्ट्राचा आता शेवटचा नाही तर पहिला जिल्हा ठरणार आहे। यावर आता हे प्लांटचं भूमिपूजन जे आहे ते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतंय, काय सध्याचे अपडेट्स? खरं तर नक्षलवादी जिल्हा म्हणून जी आहे ती गडचिरोली जिल्ह्याची ओळख आपल्याला आहे। मात्र आता गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होता, विशेष करून स्टील प्लांट जे आहे ते साकारले जातात, त्यावरून आता कुठेतरी गडचिरोली जिल्ह्याची नक्षल ओळख पुसून जी आहे ते औद्योगिक हब म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख होत आहे। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे आहे ते गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा जो निर्धार केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आज जे सुरजागड स्टीलचं तिथे भूमिपूजन केलं जाणार आहे। हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे तो गडचिरोली जिल्ह्यासाठी असणार आहे, कारण जवळजवळ 10,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट या प्रोजेक्टमध्ये होणार आहे। तर 7,000 लोकांना या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार जो आहे तो मिळणार आहे। त्यामुळे देशातली स्टील सिटी म्हणून गडचिरोलीची ओळख आता निर्माण होते। त्यामुळे नक्षलग्रस्त आणि गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या एका टोकातला अखेरचा जिल्हा नाही तर पहिला जिल्हा म्हणून अशी ओळख जी आहे ती आता इथं डेव्हलपमेंट आणि विशेष करून औद्योगिक डेव्हलपमेंटमुळे होत आहे। आज दुपारी या प्रकल्पाचं भूमिपूजन जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांना एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केलेला आणि त्यात गडचिरोली हा राज्याचा अखेरचा नाही तर पहिला जिल्हा असा उल्लेख केलेला आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण